भाषाप्रभू जगन्नाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाचा प्रथम पाठ सोहळा सोमवारी संपन्न झाला. शहापूरमधील सरलांबे येथे असलेल्या वानप्रस्थ उपासना क्षेत्र या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी कलाकार तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी पालक उपस्थित होते. श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालयाचा हा प्रथम पाठ सोहळा आहे. कीर्तन विद्यालयाबद्दलच्या सगळ्या भूमिका मडके सरांनी मांडलेल्या आहेत. तळमळीची भावना इतकीच आहे की आत्ता आपल्याला मोर्चे काढायची पाळी आली. धर्म वाचला पाहिजे, आपलं कोणीच ऐकत नाही. हिंदू धर्माची सभा हिंदू जिथं आहेत तिथं होऊ शकत नाही असे दिवस जर उजाडत असतील तर मग थोडंसं अवघड आहे, मानायला हरकत नाही. कापायच्या बकरीवर राम नाव आलंय. बकरी वाचली, आपण वाचू शकत नाही जर काही केलं नाही तर. मी कालच्या घटनेबद्दल तुम्हाला हे सगळं बोलतो आहे. आणि हिंदू धर्माचं रक्षण हा विचार धर्मासाठी नाही, आज जगासाठी आवश्यक आहे. कारण गोड परिणाम देणारा धर्म जर शेवटच्या घटका मोजू लागला तर मग जगाच्या आनंदाचा अवघड आहे. आनंदमय जीवनशैली नामशेष होईल. मग तो विचार जिथून दिला जाऊ शकतो ती वारकरी परंपरा, ती वारकरी कीर्तन परंपरा आहे. आणि त्या कीर्तन परंपरेचं यथार्थ रक्षण आणि सांभाळ व्हावा यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेला उपक्रम म्हणजे श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय आहे. लोकमान्य टिळकांनी असं एक विधान केलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी पहिलं काम करीन, हजारो कीर्तनकार निर्माण करीन. आज हे काम चालू आहे. मारुतीबा गुरुवांनी स्थापन केली वारकरी शिक्षण संस्था. आणि आज आपण सगळेजण आणखीन एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलेलो आहोत जी संत नामदेवांच्या नावाने येते. असे सगळे कीर्तनकार उभे राहावेत. सर्व ठिकाणी त्यांच्या ह्याच्या कार्यामुळे, बोलण्यामुळे आणि जगन्नाथ महाराजांच्या प्रेरणेमुळे आणि या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे विश्वात सगळीकडे प्रेम निर्माण करावं, भक्ती जागृत करावी अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी येथेच थांबतो. धन्यवाद. भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील श्री महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे उपासना क्षेत्र आणि यामध्ये एक अत्यावश्यक असा हा उपक्रम नामदेव महाराजांचा कीर्तन विद्यालय. खरं तर महाराजांची ही एक अत्यंत गोड संकल्पना आहे. आत्तापर्यंत लोक मुंबईला हिरो व्हायला यायचे, आता कीर्तनकार व्हायला येणार आहेत. आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नामदेव महाराजांचं हे वचन आहे. ते कीर्तनात कसं नाचावं हे पण जगन्नाथ महाराज जसं कीर्तनात विठोबा रुक्माईला नाचतात तसं नाचावं. आणि ज्ञानदीप लावू जगी जगात वारकरी तत्त्वज्ञानाचा ज्ञानाचा दिवा कसा लावावा हे जर बघायचं असेल तर त्याचंही प्रशिक्षण आपण जगन्नाथजी महाराजांकडूनच घ्यावं. आणि यासाठी या विद्यार्थ्यांना पालकांनी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. येणाऱ्या काळात UPSC MPSCच्या मुलांना जेव्हा कीर्तन करावंसं वाटेल मग तेव्हा कुठं जायचं तर वानप्रस्थ उपासना क्षेत्र सरळांबेला जावं लागेल. आत्तापर्यंत मी अनेक ठिकाणी अनेक शाळांच्या आणि अनेक संस्थांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पोहोचलेलो आहे. बट व्हॉट हॅपन्स दॅट इनॉग्रल फंक्शन स्टार्ट्स अँड एंड्स बट दे ऑल आर बिझी इन जस्ट इंट्रोड्युसिंग द कॅम्पस, इंट्रोड्युसिंग द इन्स्टिट्यूशन, introducing the facilities and number of things. But what makes Sant Namdev Maharaj Kirtan Vidyalaya the unique is Jagannath Maharaj Patil tried to introduce the faculty in front of the parents of the students. This is the very unique thing. बाकी इमारत दाखवण्याचा प्रयत्न भरपूर केला जातो. इमारत आहे, कॅम्पस आहे, वातावरण आहे, पर्यावरण आहे, अमुक आहे, तमुक आहे, भरपूर काही गोष्टी केल्या जातात. परंतु आपल्या ह्या विद्यालयामध्ये जेव्हा आपण आपल्या पाल्याला ॲडमिशन घेतो आहोत त्याच्यानंतर आमचा हा पाल्य तो कशा पद्धतीनं शिकणार आहे, कोणाकडून शिकणार आहे, काय शिकणार आहे, ज्यांच्याकडून शिकणार आहे त्यांची ज्ञानाची पात्रता कशा पद्धतीची आहे हे सगळं पालकांना पहिल्याच दिवशी कळावं आणि म्हणून हा प्रथम पाठ सोहळा या ठिकाणी आयोजित आहे. अनेक
प्रलंबित कामांवरचं काम आहे, म्हणजे कीर्तनकारांकडून प्रलंबित राहिलेल्या कामावर, किंवा कीर्तन चांगलं असलं पाहिजे, कीर्तनातलं 2 तासातलं कीर्तनकाराचं बोलणं प्रत्येकाच्या जीवनासाठी उपयुक्त असलं पाहिजे, अशी ही ओरड आम्हीच देतो, काही हरकत नाही. पण ह्याच्यावरचं काम आमच्याकडून प्रलंबित आहे, ते आजच्या निमित्ताने सुरू झालं. त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या कीर्तनकारांवर आता तशा ओरडी करण्याचंही स्वातंत्र्य कोणाला राहिलं नाही. त्या अंगाने तरी हे सगळ्या कीर्तनकारांसाठी उपयुक्त काम आहे. आणि त्याहीपेक्षा शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण, आणि तेही कॅम्पसच्या आत, म्हणजेच अनेक शालेय प्रांगणंही पाहिजे तेवढी पवित्र राहिली नाहीत, याच्यावरही विचार करावा लागेल. अर्थात शिक्षणासारखं पवित्र काहीच नाही असं गीतेने म्हणून टाकलेलं आहे, पण त्याच्यात या ना त्या अंगाने प्रत्येकच प्रांतात अपवित्र शिरलेलं आहे. म्हटली तर कीर्तन परंपरा ही भागीरथी गंगा आहे, पण त्यातही अनेक अपवित्र ओहळ मिसळण्याचा प्रयत्न करतातच आहेत. शेवटी गंगा म्हटल्यावर ती फेडीत पापताप किंवा तवची वरी ओहळ वाहळ अशा मोठ्या शब्दांनी आपण त्यातून सुटून जातो, पण तरीसुद्धा प्युरिटी कमी होते हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि ती पवित्रता ज्याने होणार आहे ते हे काम आहे.